नमस्कार, मी पल्लवी गोगटे. मी SNDT महिला विद्यापीठ पुणे येथे इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत SNDTमध्ये संशोधन करणाऱ्या PhD स्कॉलर या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहे. आजच्या भागामध्ये आपल्या भेटीस येत आहेत सुश्री अनघा धायगुडे. या डॉक्टर प्राध्यापक शीतल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन करत आहेत. नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये अनघाताई धायगुडे ह्या आलेल्या आहेत आणि SNDTमध्ये जी संशोधन प्रक्रिया होत असते, संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतात, त्या दृष्टीने आज त्या आपल्याला त्यांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यासाठी मी अनघाताई तुमचं स्वागत करते. आणि तुम्ही पण इथे संशोधन करत आहात, तर तुम्हाला SNDTचं संशोधन करावं, SNDTचा कॅम्पस संशोधनासाठी घ्यावं, विद्यापीठ घ्यावं असं का वाटलं आणि का निवड केली तुम्ही SNDTची? SNDT विद्यापीठामध्ये येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं MA म्हणजे मास्टर्स इथेच पदव्युत्तर संगीत विभागामध्ये संगीत विषयामध्ये झालं. आणि तेव्हा मी सगळा इथला अनुभव, इथे संगीत विषयक चालणारा अभ्यास, इथे असलेल्या संगीत विषयक वाङ्मयाची उपलब्धता, संगीत विषयक मार्गदर्शन करणाऱ्या सुपरवायझर्स, गाईड ह्या सगळ्या लोकांचा अनुभव लक्षात घेता पूर्णपणे इथेच आपण PhD करावं किंवा इथेच आपण संशोधन करावं हे निश्चित केलेलं होतं. SNDTमध्ये संशोधन करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया किंवा त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी काय माहिती घ्यायला पाहिजे का, कुठल्या प्रोसेसला त्यांनी फॉलो करायला पाहिजे, म्हणजे SNDTमध्ये संशोधनाची प्रक्रिया काय आहे त्याच्या बाबतीत ती काही माहिती देऊ शकतो? ओके. कुठल्याही विद्यापीठामध्ये जेव्हा आपण संशोधन प्रक्रियेकरता प्रवेश घेणार असं ठरवतो तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रोसिजर असतंच. आणि SNDT विद्यापीठामध्ये सुद्धा जे प्रोसिजर आपल्याला UGCने ठरवून दिलेलं आहे त्या पद्धतीने ते फॉलो केलं जातंच. त्यामध्ये एकतर तुम्ही NET ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि युनिव्हर्सिटीची म्हणजे विद्यापीठाची पेट ही PhD किंवा संशोधनाच्या प्रवेश प्रक्रियेकरता अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. या दोन्हीपैकी कुठलीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचा एक वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही ह्या संशोधनाकरता का येऊ इच्छित आहात किंवा तुमचा संशोधन करण्यामागचा उद्दिष्ट काय आहे याविषयक तुम्हाला सविस्तर एका मुलाखतीला सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर तुमची प्रवेश निश्चिती होते. अनघाताई, SNDTमध्ये बरेच जण PhD करायला येतात, संशोधन करायला येतात, पण त्याच्या आधी आपल्याकडे संशोधन करावं तोच अभ्यासाचा एक वाढता आलेख असा आहे. या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याकडे कसं मार्गदर्शन केलं जातं SNDTमध्ये? ओके. SNDT विद्यापीठामध्ये किंवा मी पदव्युत्तर संगीत विभागामध्ये संशोधनाचं काम हाती घेतलेलं आहे. तर त्या विभागाबद्दल मी सांगते की ह्या विभागामध्ये मी जेव्हा MA करत होते तेव्हा MA करत असतानाच आम्हाला प्रोजेक्ट किंवा एक लघुनिबंध छोट्या प्रमाणावरती संशोधन करण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि ते करत असताना वाङ्मय आढावा कसा करावा किंवा चर्चासत्रांमध्ये कसं भाग घेतला जावा, एखादा आपल्याला शोध निबंध लिहायचा असेल किंवा शोध प्रक्रियेतला लेख लिहायचा असेल तर तो लेख लिहिताना काय आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती MA करत असतानाच मार्गदर्शन मिळत होतं. आणि त्या मार्गदर्शनातून समोर येत गेलं की आपल्याला संगीत हे एक इतकं मोठं आणि व्यापक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये अनेक विषय आहेत की त्या विषयांमध्ये आपण संशोधन करू शकतो. आणि तेव्हापासून आम्हाला इथल्या एकंदरीत असलेल्या वाङ्मयीन आढावा घेऊन किंवा इथे उपलब्ध असलेल्या सर्व सोयीसुविधांमुळे आणि आमच्या दोन्हीही मार्गदर्शकांमुळे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने या विभागामध्ये संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलेलं आहे. आणि आता त्या प्रोत्साहनावरच तुम्ही PhD करायचं ठरवलं आणि इथे तुम्ही प्रवेशही घेतला. मग त्याच्यानंतर जेव्हा तुमचं इथे खरं संशोधनाचा विषय सुरू झाला तेव्हा कशा पद्धतीचं मार्गदर्शन इथं मिळतं?
ओके. संशोधनाचा विषय निश्चिती ही थोडीशी तुमची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर काही काळ द्यावा लागतो, ज्यामध्ये पहिलं 1 वर्ष आम्हाला विद्यापीठाने आखून दिलेला कोर्सवर्क आम्ही त्याला म्हणतो, त्या अभ्यासक्रमाअंतर्गत काही रिसर्च पेपर, काही सेमिनार्समध्ये प्रेझेंटेशन करावं लागतं. त्याच्यानंतर एक तुम्ही घेतलेल्या विषयामध्ये तुम्हाला सादरीकरण करावं लागतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून जात पूर्ण 1 वर्षाचा हा अभ्यास करून आम्हाला 1 वर्षानंतर विषयाची नक्की निश्चिती होते की एक विषयाचं शीर्षक दिलं जातं आणि मग आम्हाला त्या शीर्षकाअंतर्गत पूर्ण पुढे प्रबंधाकरता काम करता येतं. म्हणजे विषय निवडीचं स्वातंत्र्य तुमच्याकडे असं नाही? विषय निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांकडे म्हणजे संशोधकाकडे पण आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शकांकडे सुद्धा आहे. आणि मग मार्गदर्शक त्या विद्यार्थ्याचा एकंदर अनेक जोखता त्याला विषय कधी कधी देऊ पाहिजे. हो, विद्यार्थ्याचा काय काय त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे किंवा कुठल्या विषयामध्ये तो चांगल्या प्रकारे ती व्यक्ती अभ्यास करू शकते याचा पूर्ण अभ्यास करून म्हणजे विद्यार्थिनीचा कल आणि संशोधन करण्याकरता मार्गदर्शक या दोघांच्या समन्वय साधून हा विषयाची निश्चिती होते. आता संगीत म्हणतो आपण जेव्हा, तेव्हा प्रामुख्याने शास्त्रीय संगीताचा विचार होतोच, पण बाकी सुगम संगीत आहे, उपशास्त्रीय संगीत आहे, लोकसंगीत आहे, भावसंगीत आहे, असे बरेच आणि प्रांतवाईज पण संगीत येतात. तर मग ह्या सगळ्या संगीताच्या बाबतीत आपण कसं बघायला पाहिजे त्या संगीताच्या प्रकाराकडे? प्रत्येकाची आपली आपली एक स्वतःची एक शैली आहे आणि त्यामुळे ते संगीत जेव्हा आपण मनोरंजन किंवा एक शिकण्याच्या दृष्टीने बघतो तेव्हा आपला कसा दृष्टिकोन त्याच्या बाबतीत ठेवायला पाहिजे? मुळातच संगीत हा अतिशय व्यापक विषय आहे आणि त्याला आपण कुठेही असं एक प्रकारे आपण फुटपट्टी नाही लावू शकत की अमुक एक म्हणजे संगीत किंवा तमुक एक एवढंच संगीत असं नसून संगीतामध्ये अतिशय विविध क्षेत्र खुली आहेत आणि आत्ताच्या काळात तर संशोधन करण्याकरता खूपच मोठ्या प्रमाणावरती विषय आहेत संगीतामध्ये सुद्धा. त्यामध्ये म्हणजे आपण लहानपणापासून कुठल्या प्रकारचं संगीत ऐकतो आहोत किंवा आपला कल नक्की कुठे आहे, आपलं संगीत शिक्षण कशा पद्धतीने झालेलं आहे आणि आजच्या घडीला संशोधन करण्याकरता आपण नक्की कुठल्या प्रकाराला न्याय देऊ शकतो किंवा आपल्याला अभ्यासाचा कल आपला कुठल्या बाजूकडे झुकतो त्या पद्धतीने त्या विषयाची निवड करावी. आणि अर्थातच जेव्हा संशोधनाची विषयाची निवड करतो तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेला आपली व्याप्ती आणि मर्यादा ही द्यावीच लागते. तर व्याप्ती जरी खूप असली तरी त्याला काही मर्यादा या घालाव्याच लागतात, कारण शेवटी तो एका विशिष्ट काळामध्ये तुम्हाला तो विषय पूर्ण करायचा असतो. सो त्याप्रमाणे ती कालमर्यादा घालून तुम्ही त्या विषयाची निवड करू शकता. पण आपण आता जेव्हा म्हणतो शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आपण असं ठोक ठोक सांगू शकतो समजा, पण सुगम संगीताचा जेव्हा विषय येतो तेव्हा ते जसं सुगम आहे तसं ते अगम्य पण आहे. तर त्याच्यातलं अगम्यता तुम्ही सुलभ करून सांगू शकता? अगम्यता खूपच आहे, म्हणजे सुगम वाटतं तसं ते सुगमही नाही, परंतु लोकांना किंवा रसिकांना आवडणारं स्वतःच्या आपल्या भावनांशी निगडीत असं असणारं असं जे सुगम संगीत आहे त्याची निवड करावीशी वाटते. म्हणजे आणि कारण आपण गातो, आपल्या रोजच्या जीवनात त्या सगळ्या भावना आपल्याला दिसत असतात आणि त्यामुळे खरं त्या सुगम संगीतामध्ये एक सुलभता वाटून आपण तो अभ्यास करणं गरजेचं आहे असं वाटतं. आणि आता सुगम संगीताचा विषय निघाला आहे तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुगम संगीताचा खूप सर्वोपरी पद्धतीने त्याचा विचार केला गेला आहे. व ते सुधीर फडकेंचं संगीत असू दे, सुमन कल्याणपूरकरांचं गाणं असू दे किंवा श्रीनिवास खळेंचं संगीत असू दे, तर मग ह्या सगळ्या तो एक काळ होता आणि एक आत्ताचा काळ आहे की कौशल इनामदार आहेत की जे अगदी बालगंधर्वाचं संगीत अगदी म्हणजे एकदम आजच्या त्या काळातलं संगीत ते आज कंपोज करू शकतात.
तर मग आता जर विद्यार्थ्यांनी असा सुगम संगीताचा विचारचा अभ्यासाच्या दृष्टीने केला तर तुम्ही काय सांगू शकाल त्यांना की कशा पद्धतीने त्यांनी त्यांची विचारधारा ठेवायला पाहिजे सुगम संगीताचा अभ्यास करताना? हां, सुगम संगीताचा अभ्यास करताना म्हणजे पर्टिक्युलरली आपण जेव्हा महाराष्ट्रातलं किंवा मराठी संगीत असं जेव्हा बघतो तेव्हा भाषा ही खूप महत्त्वाची आहे. आणि मुळातच चित्रपट संगीत असो, भावसंगीत असो, भक्ती संगीत असो, हे सर्व संगीत हे आपण शब्दप्रधान गायकी म्हणतो. कारण संगीतकार सुद्धा म्हणजे गीतकार जेव्हा गीत लेखन करतात आणि संगीतकार त्याचं संगीत द्यायला तयार होतात तेव्हा ते पूर्ण त्या गीताचा विचार करूनच ते संगीत बाहेर पडतं. आता संगीत द्यायचं कसं याचा विचार करत असताना एकूण शब्दाचा विचार केला जातो, त्याच्या अर्थाचा विचार केला जातो, उच्चारांचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा संगीत पूर्ण देऊन तयार होतं तेव्हा त्याला लागणारी वाद्य, त्याला लागणारा आवाजामधलं म्हणजे आपण ज्याला व्हॉइस मॉड्युलेशन म्हणतो, आवाजातले चढ उतार हे कसे असले पाहिजेत या सगळ्याचा विचार करून संगीत पूर्ण होतं. आणि गीतकार आणि संगीतकार मिळूनच असं ठरवलं जातं की ते नक्की गाणं आपण कुठल्या गायक किंवा गायिकेकडनं गाऊन घ्यायचं. कारण गायक आणि गायिकेची शैली ह्या संगीतकाराला जेव्हा माहिती असते तेव्हाच ते त्यांच्याकडून ते निश्चितपणे काम करून घेऊ शकतात. कारण त्यांनी दिलेल्या संगीताला कुठल्याही गायकाने किंवा गायिकेने योग्य पद्धतीने न्याय देणं आणि त्यांच्या स्वरातून ते जसं हवं तसं निघणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे तिघांचंही अतिशय महत्त्वपूर्ण योगदान सुगम संगीतामध्ये असतं. आणि तुम्हाला असं वाटतं का की आताचे विद्यार्थी शास्त्रीय इतकं सुगम संगीताचा पण अभ्यास करतायत? नक्कीच करतायत, अगदी नक्कीच करतायत. कारण आपल्याकडे दिसतंय आपण म्हणजे खूप लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, अरुण दाते यांनी अक्षरशः इतिहास घडवला. इतकी मोठी कारकीर्द प्रत्येकाचीच आहे आणि प्रत्येकाची गायनशैली वेगळी आहे. म्हणजे मी मराठी भावसंगीताबद्दल किंवा सुगम संगीताबद्दल सांगते तेव्हा हिंदी क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहेत. अनेक गझल गायक, अनेक हिंदी चित्रपटातले गायक, मोहम्मद रफी असतील, मुकेश, किशोर कुमार, प्रत्येकाने आपली स्वतःची स्वतंत्र शैली अशी घडवलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांच्या आपण जर गाण्यांचा अभ्यास करायचा ठरवला तर खूप आपलं अपुरं पडतं. इतका मोठं त्यांनी काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच सुगम संगीताकडे खूप तरुण विद्यार्थी वळता आहेत. त्यांना जाणून घ्यायची खूप इच्छा आहे की नक्की ह्याचा अभ्यास कसा केला पाहिजे. आणि अर्थातच रागसंगीत आणि सुगम संगीत ही दोन्हीही स्वतंत्र विधा आहेत त्या वेगवेगळ्या. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास वेगळा आहे, दोन्हीची रियाज प्रक्रिया वेगळी आहे, दोन्हीची आकलनशक्ती वेगळी आहे. सो विद्यार्थ्यांना दोन्ही गोष्टी करू शकतात. म्हणजे आवड ज्याची ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचा फळ जसा असेल तसं होईल. ह्याच तुमच्या नोटला मी पुढे नेते की SNDTकडे विद्यार्थ्यांनी यावं किंवा विद्यार्थ्यांनी विचार करावा. कारण इथे खूप सारं एक तर मेन महर्षी कर्वेंनी ही जी संस्था उभी केली. मुळात ही संस्था खूप काय काय देते आपल्याला. तर विद्यार्थ्यांनी याचा हे घ्यावा. यासाठी तुम्ही विद्यार्थिनींना काय सांगाल? म्हणजे SNDTचा म्हणजे बाकी इतर विद्यापीठांच्या तुलनेत SNDTचं काय तुम्ही विद्यार्थ्यांना सांगाल? की ह्या आपल्या SNDTच्या विद्यापीठात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तर महिलांना शिक्षण आणि महिलांना प्रोत्साहन आहे. त्याच्यानंतर वयाची अशी अट नसल्यामुळे काही वेळेला असं होतं की कुठेतरी आपलं एक शिक्षण अपुरं राहिलेलं असतं तर ते थोडं पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण आणि संगीत हे तर असं क्षेत्र आहे की कितीही वर्ष शिकलं तरी ते कमीच आहे. सो या विद्यापीठाचा सगळ्यात एक तो भाग आहे की इथे आपण येऊ शकतो या टप्प्यावर सुद्धा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पदव्युत्तर संगीत विभागाचा जो अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण अभ्यासक्रम आहे. म्हणजे तिथे शास्त्रीय संगीताचा तर उत्तम अभ्यास आहेच, प्लस नाट्यसंगीत शिकवलं जातं, रवींद्र संगीत शिकवलं जातं, कर्नाटक संगीत शिकवलं जातं, लोकसंगीत शिकवलं जातं, उपशास्त्रीय संगीताचा अभ्यास होतो. एक सैद्धांतिक भागसुद्धा इथे अतिशय पक्का होत जातो की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी नेट आणि पेटची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. कारण सैद्धांतिक भागामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. एसेज आहेत, म्युझिकॉलॉजिस्ट जे संगीताचे अभ्यासक आहेत त्यांच्या चरित्रांचा अभ्यास आहे. तर हा सगळा परिपूर्ण अभ्यासक्रम असल्यामुळे एक सर्वांगीण विकास व्हायला संगीतामध्ये सुद्धा विद्यार्थ्याला सर्वांगीण विकास व्हायला खूप मदत होते.
तुम्ही आज खूप आम्हाला परिपूर्ण माहिती दिली आणि खूप गोष्टी आज आम्हाला SNDTबद्दल कळाल्या सुद्धा. त्यामुळे मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि पुन्हा आपण लवकरच भेटू अशी आशा करते. थँक्यू सो मच.